नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश रायटिंग स्किलचा न्यूज रायटिंग हा टॉपिक नीट समजून घेणार आहोत. व्यवस्थित व्हिडिओ बघा. तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्णपणे न्यूज कशी लिहायची असते, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळतील. सगळं काही नीट डिटेलमध्ये समजून घेऊ. सोबतच 2025 आणि 2024चे बोर्ड एक्झामला आलेले क्वेश्चन डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला न्यूज रायटिंग कसं करायचं हे एकदम पक्कं समजून जाईल आणि आपल्या 5 मार्क आज पक्के होऊन जातील. करायचं मग सुरू. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, नीट समजून घ्या. जर चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर पटकन सबस्क्राईब करताल. असेच नवनवीन कंटेंट तुम्हाला नक्कीच मिळत जातील. चलो करायचं सुरू. बघा, आता एक्झाममध्ये क्वेश्चन कसा असतो तर आपल्याला एखादी हेडलाईन दिलेली असेल, काही कीवर्ड मेन्शन केलेले असतील आणि ती हेडलाईन समजून घेऊन कीवर्डच्या माध्यमातून आपल्याला काय करायची असते तर न्यूज लिहायची असते. मग न्यूज लिहिताना 3 पॅरेग्राफवाली सिस्टीम आपण यूज करणार आहोत. मग 3 पॅरेग्राफ कसे असणार आहेत ते देखील नीट समजून घ्या. पहिला पॅरेग्राफ जो असेल तो 2 ते 3 लाईनचा पाहिजे, ज्याच्यामध्ये शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन द्यायचं आपल्याला न्यूजबद्दल. म्हणजेच काय, कुठे झाली, कधी झाली आणि कशी झाली, एक लाईनमध्ये लिहू शकतो. भले 3 लाईन नका लिहू किंवा 3 पॉईंट नका मेन्शन करू, पण 2 पॉईंट तर तुम्ही मेन्शन करू शकता. त्यामुळे इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर कुठे झाली, कधी झाली, कशी झाली ह्याची एकदम शॉर्टमध्ये 1 सेंटेन्समध्ये इन्फॉर्मेशन द्यायची. जर न्यूज चांगली असेल तर गेस्ट कोण होते हे देखील मेन्शन केलं तरी पण चालेल, पण इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ हा 2 ते 3 लाईनचा असला पाहिजे. क्लिअर. नंतर सेकंड पॅरेग्राफ जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला न्यूज कशी झाली म्हणजे ती सिच्युएशन कशी घडली हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. मग कमीत कमी 5 ते 6 लाईन पाहिजेत. त्यासाठी स्टार्ट टू एंड तुम्हाला पूर्ण पॉईंट्स फ्रेम करावे लागतील. आता कसं करणार ते समजून घेऊ. बघा, सुरुवातीला काय करा, म्हणजे जो मिडलवाला पॅरा असणार आहे त्याचे काही की पॉईंट्स लक्षात ठेवा की बाबा ह्या पॉईंट्सवरती आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स लिहायचं आहे. एकदा का पॉईंट झाले की सेंटेन्स फ्रेमिंग करणं एवढं अवघड नाही होणार. सेंटेन्स लगेच फ्रेम होऊन जाईल. सेंटेन्सला फ्रेम केलं की त्यांना अरेंज करा. एकदम सिम्पल आहे. बघा, सिम्पल काय करायचं आपल्याला, सुरुवातीला मिडलमध्ये म्हणजे न्यूज कशी घडली, सिच्युएशन कशी झाली, त्याचे की पॉईंट्स ठरवायचे. त्या की पॉईंटनुसार सेंटेन्स तयार करायचे आणि त्यांना अरेंज करायचं. सिम्पल 5-6 सेंटेन्स तुम्ही सहज करू शकता. क्लिअर झालं. नंतर पुढे येतो ते म्हणजेच कन्क्लुजनवाला पॅरेग्राफ. मग कन्क्लुजनवाला पॅरेग्राफमध्ये जर सिच्युएशन चांगली असेल तर एखाद्या गेस्टच्या सेंटेन्सने तुम्ही एंडिंग करू शकता. जर सिच्युएशन काहीतरी ॲक्सिडेंट वगैरेची कंडिशन दिली असेल तर पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार तुम्ही कन्क्लुजन करू शकता. अशा टाईपमध्ये आपल्याला प्रॉपर एंडिंग करायची आणि ती सुद्धा 2 ते 3 लाईनची पाहिजे. मग ॲप्रॉक्सिमेटली जर मला विचारताल तर अराउंड 15 लाईन्समध्ये तुमची न्यूज ही पूर्ण झाली पाहिजे. क्लिअर झालं. नक्की समजलं. आता न्यूजमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला पास्ट टेन्स यूज करायचा आहे. क्लिअर झालं. नीट समजून घ्या. आपण न्यूज घडलेली आहे, सिच्युएशन घडून गेलेली आहे, म्हणून आपण लिहिताना पास्ट टेन्सचा वापर करणार आहोत. चलो आता एक एक्झाम्पल बघूया. मार्च 2025ला बोर्ड एक्झाममध्ये आलेलं एक्झाम्पल नीट समजून घेऊ. काय काय दिलेलं आहे तर हेडलाईन दिलेली आहे मार्च 2025मध्ये 5 मार्कांसाठी. हेडलाईन काय आहे, 5 डेड इन अ रोड ॲक्सिडेंट. रोडवरती ॲक्सिडेंट झाला आहे, 5 जण डेड झालेली आहेत. त्याबद्दल आपल्याला काय करायची आहे तर न्यूज लिहायची आहे. मग त्यांनी काही पॉईंट्स पण मेन्शन केलेले आहेत. पॉईंट्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मेन्शन करायच्यात आपल्याला. सुरुवातीला हेडलाईन टाकायची आहे, नंतर इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ जसं मी मागाशी एक्सप्लेन केलं त्या टाईपमध्येच डेटलाईन आणि शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ. म्हणजेच 2 पॅरेग्राफ लिहिणं अजून एक्स्ट्रा गरजेचं आहे. करायचं सुरू. बघा, आता सुरुवातीला कसं लिहिताल त्याचा फॉर्मॅट नीट बघा. पहिली गोष्ट तर तुम्हाला प्रॉपर हेडिंग द्यायची आहे. हेडिंग दिल्यानंतर राईट साईडला हेडिंगच्याच बरोबर खाली बाय स्टाफ रिपोर्टर अशी डॅश करून लिहायचं आहे. नंतर बरोबर त्याच्या खाली लेफ्ट साईडला आधी प्लेसचं नाव लिहा, नंतर डेट मेन्शन करा. क्लिअर. समजलं. हे बेसिक आहे. हा फॉर्मॅट सुरुवातीला करायचा आणि नंतर न्यूजला सुरुवात करणार आहोत. मग आता पहिलं स्टेटमेंट कसं लिहिलं आहे बघा. ट्रॅजिक रोड ॲक्सिडेंट ऑन नाशिक पुणे हायवे क्लेम द लिव्स ऑफ 5 पीपल येस्टरडे इव्हनिंग. म्हणजेच त्यांनी ॲक्सिडेंटने लोकांचा काय केला तर जीव घेतला. हे सिम्पल. बघा, बातमीमध्ये इमोशन्स टाकणं, न्यूजमध्ये इमोशन्स टाकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपण काय केलं, इमोशन्स फीड केलं. आता ह्याच्यामध्ये काय काय इंडिकेट झालं ते देखील बघा. कुठं झाला मेन्शन केलं, कधी झाला ते देखील मेन्शन केलं. कळलं नक्की? शुअर. आता कसा झाला ते मेन्शन केलं आहे पुढं बघा.
द रोड ॲक्सिडेंट टूक प्लेस वेन अ स्पीडिंग ट्रक कोलाइड विथ अ कार कॅरिंग द पॅसेंजर. म्हणजे एक्झॅक्टली ॲक्सिडेंट कसा झाला ते मेन्शन झालं. आलं या ठिकाणी? समजलं? बघा, या ठिकाणी आपण 2 प्रश्नांची उत्तरं दिली. 3 पहिलं काय तर कुठे झालं म्हणजेच वेअर, नंतर कधी झालं म्हणजेच वेन, नंतर कसं झालं म्हणजेच हाऊ. या 3 क्वेश्चनचे आपण या ठिकाणी आन्सर दिले एका स्टेटमेंटमध्ये. क्लिअर? हा झाला इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. आता ह्याच्यानंतर तो ॲक्सिडेंट एक्सप्लेन करावा लागेल. मग एक्सप्लेनेशनमध्ये कसं लिहिलं बघा. आता ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांना आपण इंग्लिशमध्ये व्हिक्टिम्स म्हणतो, ऐकलं असेल. त्यामुळं असे भारी प्रॉपर इंग्लिशवाले जर वर्ड तुम्ही यूज केले तर तुमची जी न्यूज आहे ती जरा अट्रॅक्टिव्ह बनेल आणि मार्क वाढण्याचे चान्सेस खूप जास्त होतील. मग कसं मेन्शन केलं आहे बघा. द व्हिक्टिम्स ऑल रेसिडेंट ऑफ नागपूर, ते कुठं राहणारे होते ते देखील मेन्शन केलं, कुठं चालले ते देखील मेन्शन केलं बघा. वेअर ट्रॅव्हलिंग टू नियर बाय विलेज वेन द ट्रॅश टूक प्लेस, म्हणजे ज्या वेळेला ती घटना घडली, ॲक्सिडेंट घडला, त्यावेळेला ते कुठे चालले होते, बाजूच्या गावामध्ये चालले होते. क्लिअर? नंतर पोलीस हॅव स्टार्टेड इन्व्हेस्टिगेटिंग द कॉज ऑफ ॲक्सिडेंट. मग पुढं आता ऑब्वियस आहे ॲक्सिडेंट झाला म्हणल्यावरती पोलीस तर येतील. मग पोलीस काय करणार आहेत ते देखील मेन्शन झालं. 1 बाय 1 एक पॉईंट मेन्शन केला बघा. आधी ते कुठले होते ते मेन्शन झालं, ॲक्सिडेंट घडल्यानंतर पोलीस काय करणार आहेत ते मेन्शन झालं, त्याच्यानंतर तिथं लोक जमा होतील, मग त्यांचं पण काही ना काहीतरी मत असेल ते मेन्शन केलं बघा. लोकल रेसिडेंट हॅव एक्सप्रेस्ड अ शॉक अँड सॉरो ओव्हर द इन्सिडंट, म्हणजे जो इन्सिडंट घडला त्या ठिकाणी जी लोकं होती त्यांना शॉकही झाला आणि त्यांना दुःखही झालं. नंतर ट्रकने ॲक्सिडेंट केला होता, मग ड्रायव्हरबद्दल पण काहीतरी लिहावं लागेल. मग कसं लिहिलं बघा. द ड्रायव्हर ऑफ द कंटेनर ट्रक सस्टेन मायनर इंजुरीज, त्यालासुद्धा दुखापत झाली. अँड करंटली इन अ पोलीस कस्टडी फॉर फर्दर क्वेश्चनिंग. ॲक्सिडेंट झाल्यानंतर याच गोष्टी घडतात. मोठ्या व्हेकलने ॲक्सिडेंट केला तर त्याला जरी दुखापत झाली तरी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार, त्यांना काहीतरी क्वेश्चनिंग करणार. तेच पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन केले. आता न्यूज बघा, जसं मी एक्सप्लेन करतोय ना, तुमच्या डोळ्यासमोर ती सिच्युएशन क्रिएट होतीये, म्हणजे रिअल लाईफ वाटते. अशाच टाईपमध्ये तुम्हाला न्यूज लिहायची. आता पुढं बघा. द ट्रॅफिक ऑन अ एक्सप्रेस हायवे, ॲक्सिडेंट झाला होता, वॉज डिस्टर्बटेड ओव्हर 3 hours ड्यू टू सच हॉरेबल इन्सिडंट, म्हणजे एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला होता की त्याच्यामुळं ट्रॅफिकसुद्धा 3 तास ठप्प पडलं होतं. क्लिअर आहे का नाही? सिम्पल लिहिलं का नाही? बघा कसं झालं ते लिहिलं. आता लिहिताना सुद्धा आपण काही की पॉईंट्स ठरवले होते. पहिलं तर काय, ते कुठून आले होते आणि ते कुठं चालले होते ते मेन्शन केलं. त्यानंतर पोलीस काय करणार आहेत ते मेन्शन केलं. आजूबाजूच्या लोकांना काय वाटलं ते मेन्शन झालं. त्यानंतर ड्रायव्हरसोबत काय घडलं ते मेन्शन केलं. सिच्युएशनमुळं काय झालं ते देखील या ठिकाणी मेन्शन झालं. म्हणजे एकूण 3 ते 4 क्वेश्चनचे आन्सर आपण व्यवस्थित फ्रेम केले आणि प्रॉपर पॅरेग्राफ तयार झाला. कळलं नक्की? समजलं? आता ह्याच्यानंतर एंडिंगवाला. आता एंडिंगवाला पॅरेग्राफमध्ये काय तर हॉरेबल इन्सिडेंट झालेला आहे, सिच्युएशन खराब होती, ॲक्सिडेंट झालेला आहे. मग लोकांच्या तोंडचे जे शब्द असतील ते आपल्याला मेन्शन करावे लागतील. मग या ठिकाणी कसं मेन्शन केलं बघा. वी आर हार्ट ब्रोकन बाय दिस ट्रॅजेडी, म्हणजेच हे घडलं त्याच्यामुळं आम्हाला खूप दुःख झालं. कोण बोललं? लोकल रेसिडेंट. नंतर अँड अवर थॉट्स विथ द फॅमिलीज ऑफ व्हिक्टीम. असंच होतं बरोबर. ज्या ठिकाणी एखादी सिच्युएशन घडेल त्या ठिकाणी प्रत्येकाला वाईट वाटतं, प्रत्येकाच्या तोंडातून काही ना काहीतरी शब्द निघतात. तेच वर्ड आपण या ठिकाणी एक्सप्लेन केले. नंतर पुढं बघा. Authorities have to urge motorists to follow the traffic regulations to prevent such an incident in a future. मग आता हा इन्सिडेंट झाला, ह्यातून काहीतरी मॅसेज गेला पाहिजे. मग अथॉरिटीने काय केलं तर स्ट्रिक्टली सांगितलं की बाबा ट्रॅफिकचे जे रूल आहेत ते फॉलो करा, म्हणजे असा फ्युचरमध्ये कुठलाच अपघात इन्सिडेंट नाही होणार. बघा किती सिम्पल होतं का नाही. आता हेच मी कंबाईन फॉर्ममध्ये दाखवलं. दिसते न्यूज प्रॉपर. बघा व्यवस्थित हेडिंग आली, त्यानंतर बाय स्टाफ रिपोर्टर आलं, प्लेस आली, डेट आली, पहिला मेन पॅरेग्राफ आला म्हणजे इंट्रोडक्शनवाला. त्यानंतर व्यवस्थित आपण जे काही न्यूज घडली म्हणजे जो सिच्युएशन घडली ती प्रॉपरली 3-4 पॉईंट 4-5 सेंटेन्समध्ये एक्सप्लेन केलं. नंतर व्यवस्थित प्रॉपर कन्क्लुजन झालं. अशी जर तुमची न्यूज असेल तर तुम्हाला 5 out of 5 नक्कीच मिळतील. अजिबात लोड घेऊ नका, पण त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अगोदर पॉईंट्सचा विचार करा, पॉईंट्स नंतर सेंटेन्स फ्रेम करा, सेंटेन्स फ्रेम झाल्यानंतर त्यांना अरेंज करा. सिम्पल, किती सिम्पल प्रोसेस आहे, इझिली प्रत्येकजण करू शकतो. समजलं नक्की? चलो आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. मार्च 2024 आलं होतं.
हा एक चांगला इन्सिडेंट आहे. काय दिला होता क्वेश्चन समजून घ्या. झेडपी स्कूल एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रिडिंग. म्हणजे झेडपी स्कूलने काहीतरी असा इव्हेंट घेतला आहे ज्याच्यामधून मुलांना रीडिंग करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आहे. मग हेडिंग आली, बाय स्टाफ रिपोर्टर आलं, ठिकाणाचं नाव, डेट आली. आता पहिला पॅरेग्राफ कसा लिहिला बघा. साहजिक आहे, जर झेडपी स्कूलमध्ये स्कूल्स दिले या ठिकाणी म्हणजे भरपूर शाळा आहेत आणि त्यांनी या गोष्टीमध्ये पार्टिसिपेशन केलं आहे. मग काहीतरी इव्हेंट असेल, काहीतरी ॲक्टिव्हिटी असेल, बरोबर, तेच एक्सप्लेन केलं आहे बघा पहिल्या पॅरेग्राफमध्ये. इन अन अटेम्प्ट टू डेव्हलप अ रीडिंग हॅबिट अमंग द चिल्ड्रन, जिल्हा परिषद स्कूल इन महाराष्ट्र हॅव लॉन्च इनिशिएटिव्ह इन्करेजिंग स्टुडंट्स टू टेक अप द एक्स्ट्रा रिडिंग. सिम्पल, मुलांमध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी याव्या, रिडिंग हॅबिट बिल्ड व्हावी म्हणून झेडपी स्कूलनी एक इनिशिएटिव्ह घेतला की मुलांनी एक्स्ट्रा रिडिंग करावं, त्यासाठी त्यांना एनकरेज केलं. मग एनकरेज करताना काही ना काहीतरी गोष्टी ॲक्टिव्हिटीज केल्या असतील, त्या पुढे एक्सप्लेन केलं बघा. कसं लिहिलं आहे. द मूव्ह इज एम ॲट स्ट्रेंथनिंग द लर्निंग ॲबिलिटीज ऑफ स्टुडंट्स अँड इम्प्रूव्हिंग देअर लँग्वेज स्किल. म्हणजेच जी गोष्ट केली आहे त्यांनी त्याच्यामागचा उद्देश या ठिकाणी मेन्शन झाला. मग कशी केली ते पुढे एक्सप्लेन केलं. द झेडपी स्कूल हॅव इंट्रोड्यूस व्हेरियस इनिशिएटिव्ह सच ॲज सेटिंग अप लायब्ररीज, बुक क्लब्स, ऑर्गनायझिंग रीडिंग कॉम्पिटिशन. मग या माध्यमातून जो काही इव्हेंट होता तो सुरू झाला. मग मुलांनी कसा प्रतिसाद दिला ते पुढे मेन्शन झालं बघा. स्टुडंट्स आर ऑल्सो एनकरेज टू टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन सच अ इव्हेंट. म्हणजे इव्हेंट जो घेतला होता त्यामध्ये मुलांनी सुद्धा स्वतःहून काय केलं, पार्टिसिपेशन केलं. मग आता पुढे बघा. आता इव्हेंट सगळ्या शाळांसाठी होता. मग सगळ्या शाळांचं काय गोष्ट होती ते देखील मेन्शन करावं लागेल. मग कसं लिहिलं आहे. ऑल द झेडपी स्कूल हॅव वेलकम द मूव्ह स्टेटिंग इट विल हेल्प इन इम्प्रूव्हिंग द रिडिंग हॅबिट्स ऑफ स्टुडंट्स अँड कंट्रीब्यूट टुवर्ड देअर अकॅडमिक अँड पर्सनल ग्रोथ. म्हणजे तुम्ही जो हा प्रोग्राम गव्हर्नमेंटनी ऑर्गनाईज केलेला आहे की मुलांचं रीडिंग व्हावं, ह्याच्यामधून अजून काही ना काहीतरी फायदा होऊ शकतो हे बाकीच्या झेडपी स्कूलनी सांगितलं. ते देखील या ठिकाणी आपण काय केलं, व्यवस्थित मेन्शन केलं बघा. 4 पॉईंट्स घेतले. म्हणजे सुरुवातीला पॉईंट काय होता तर बाबा मूव का डिसाईड झाली ते लिहिलं, मूव कशी केली ते लिहिलं, मुलांचा रिस्पॉन्स तो लिहिला, शाळांनी कसा रिस्पॉन्स दिला आणि शाळेचं म्हणणं काय होतं ते देखील मेन्शन झालं. समजलं नक्की. आता एंडिंग म्हणजे चांगला इव्हेंट होता. मग ज्या पर्सननी तो ऑर्गनाईज केला असेल त्याच्याबद्दल काहीतरी वर्ड्स लिहावे लागतील. मग बघा, पर्सनचं काही XYZ तुम्ही नाव तुमच्या मनाने लिहू शकता. मिस्टर मयूर देसाई, सिनियर हेड ऑफ झेडपी स्कूल प्लॅनिंग कमिटी. म्हणजे प्लॅनिंग कमिटीमधले मेंबर, व्यवस्थित पोस्ट वगैरे सगळं मेन्शन करायचं. त्यानंतर पुढं बघा, कमेंटेड ऑन इनिशिएटिव्ह, त्याच्यावरती ते काय बोलले ते मेन्शन केलं. काय लिहिलं, रीडिंग इज ॲन इसेन्शियल स्किल दॅट हेल्प्स इन ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड. द कमिटी होप्स दॅट द इनिशिएटिव्ह विल हेल्प इन इम्प्रूव्हिंग अ स्टुडंट्स व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेन्शन अँड क्रिएटिव्हिटी. म्हणजे त्या पर्सनला त्या इव्हेंटबद्दल काय वाटलं ते या ठिकाणी मेन्शन केलं. झाली का नाही न्यूज व्यवस्थित. म्हणजे मेन गोष्ट काय, न्यूज रायटिंग अवघड नाही आहे. आपल्याला डोक्यात एवढंच ठेवायचं आहे की पॉईंट आठवणे, पॉईंटवरनं सेंटेन्स सिम्पल फ्रेम करणे आणि त्यांना अरेंज करणे. एवढं सिम्पल जरी तुम्ही 3 स्टेप फॉलो केल्या तरी सहज तुम्ही न्यूज राईट करू शकता. समजलं नक्की व्यवस्थित. आता व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ह्या 2 न्यूजची प्रॅक्टिस जरी केली तरी खूप फायदा होऊन जाईल. दोन्ही न्यूज कशा लिहिल्यात ते समजून आलं आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ एकदम मोटिवेशननी मी नक्की करत जाईल. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.